मागील 17 वर्षापासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचे काम धीम्या गतीने सुरू आहे। गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली। मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदरीकरणाचे काम पुढील 1 वर्षात 100% होणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। गणेशोत्सवात कोकणवासीय व चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास, सर्व्हिस रोड, अपघाती ठिकाणे, नवीन पूल यांची देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या जलद सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी वडखळ ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या तक्रारी मांडल्या। पनवेल पळसपे कासू ते वडपाले महाडपर्यंतच्या महामार्गाची पाहणी करणार आहेत। यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक अंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले, वैकुंठ शेठ पाटील, नॅशनल हायवेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळे कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळे कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले। त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। माग आम्ही चिता बरोबर ना गाव चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचा आपण हे केलेला आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडे नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ऍक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं, त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो। दादा काय सांगाल, आपण या ठिकाणी आक्रमक झालेला आहात। मुंबई गोवा महामार्ग आणि वडखळचे जे काही बायपास किंवा इतर काही प्रश्न आहेत, काय समस्या नेमकी आहे? आज जो काही राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिस्थितीत विचार न करताना इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे। सांगायचं झालं तर वडखळ हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी, परंतु वडखळमध्ये जाण्याचा रस्ताचा सर्व्हिस रोड आहे। गेली 7 वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय, परंतु आज तागात त्याच्या कोणती उपोजना झालेली नाही। आजही आम्ही मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर आता याच्यानंतर जर हा प्रश्न सुटला नाही, वडखळचा प्रश्न सुटला नाही, तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी, रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छेडू। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।